जस्ट लाईक अ हिवन. वडापाव तर एकदम झक्कास. आंबोली म्हणजे धरणीवरचा स्वर्ग. कोकणातील एक स्वर्गमय सुख या ठिकाणी पर्यटकांना प्राप्त होतं. आपण आंबोलीच्या मुख्य रस्त्यावर आहोत. या ठिकाणी देशभरातील पर्यटक येत आहेत. आज तर संडे अर्थात फन डे आहे आणि सावंतवाडी जवळ असलेलं हे जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण, येथील धबधबा पाहायला जगभरातील पर्यटक येत असतात. खास नागपूरहून अर्थातच विदर्भातून काही पर्यटक इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ज्येष्ठ पर्यटक आहेत, आपण त्या काकांना विचारूया. काका, तुमचं नाव कसं? जगदीश श्रावणजी ठाऊकर. जगदीश काका हे नागपूरहून खास आलेले आहेत. या ठिकाणी सिंधुदुर्ग मधील आंबोली या ठिकाणी धुक्यांनी आज आंबोली सजलंय. काका, इथं आल्यानंतर कसं वाटतंय? खूपच छान. नागपूरपेक्षा नागपूर खूप हिट असतं, कुलकुल आहे. नागपूरपेक्षा खूप छान आणि थंडगार छान. इथला निसर्ग कसा वाटतो? निसर्गाचं वातावरण स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. बिलकुल सुंदर, इतकं सुंदर आहे वातावरण इथलं. इथे स्वच्छता पण खूप आहे. स्वच्छता खूप छान आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. खाणं पण सगळं खाणं हे बच्चे कंपनी बहुत बढिया खात आहे. काय सांगणार? तर एकदम बढिया. वडापाव तर एकदम झक्कास. आमच्या मामांच्या हॉटेलचा पण इथला खूप मस्त आंबोलीचा. जस्ट लाईक अ हिवन. जस्ट लाईक अ हिवन. त्यांनी सांगितलं की हे स्वर्गापेक्षा कमी नाहीये. मी पुन्हा काकांकडे जातोय. काका, गेली अनेक वर्ष तुम्ही खूप फिरला असाल. तुमचं वय सांगतंय की फिरलायत आणि तुमचा चेहरा बोलकाय. काय सांगाल? एकतर खूपच छान आवडलं आम्हाला आंबोली आणि हा नैसर्गिक स्थळ आहे. खूपच छान आहे आणि लोकांना आवडल्यासारखाच आहे. त्यामुळे इथलं लुक खूप छान आहे एकदमच आणि खूप छान वाटते. म्हणजे आम्ही नागपूरहून आल्यावर तर आम्हाला तर एकदमच मस्त वाटतं. पैसा वसूल. तो पैसा वसूल म्हणजे इथं आल्यानंतर आपण जे काही खर्च करतो, स्वतःवर खर्च करतो, निसर्गावर खर्च करतो. इथल्या खाद्य संस्कृतीबद्दल सुद्धा त्या बीबीने सांगितलं की जस्ट लाईक इव्हन की हे स्वर्गापेक्षा कमी नाही. इथला वडापाव जो आहे, अर्थात नागपूरचं सावजी फेमस आहे, नागपूरचा संत्रा फेमस आहे, पण आमच्याकडची सुद्धा मालवणी मसाला जो आहे तो काही त्याची चवच वेगळी आहे. तुम्ही आता खूप काही टेस्ट केलेला आहे. काय सांगा? काही टेस्ट नाही केलं, या लोकांनी केलाय टेस्ट. मिसळ पाव पण छान आहे आणि मी ते म्हणणार आहे की इकडे अजून पर्यटन आहे, त्यांनी यावं इथे. इथलं सगळं बघा कसं आहे. त्यांच्याशी घेऊया नागपूरच्या मावा. असू द्या, आपण इशू नको. आपण मुख्य धबधब्यापाशी जाणार आहोत आणि मुख्य धबधबा जो आहे, जो आता खूप ओसंडून वाहतो आहे, तो सुद्धा जगभरातील पर्यटकांना आपण दाखवणार आहोत. तुर्तास आपण इथे थांबतोय, पण तुम्ही कुठे जाऊ नका. आपण मुख्य धबधबा पाहूया, तेथील पर्यटकांना सुद्धा बोलकं करूया. तुर्तास थांबतो.